मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावणारी पोस्ट केल्याबद्दल अटकेत असलेल्या शर्मिष्ठा पनोरीचं प्रकरण सध्या देशभर गाजतंय. याच प्रकरणात आता नाव येतंय वजाहत खानचं. शर्मिष्ठा विरोधात तक्रार करणाऱ्या स्कायवे फाउंडेशनशी संबंधित हे नाव आहे. हा वजाहत खान नेमका आहे कोण? आता त्याच्या अटकेची मागणी का होतीये? आणि वजाहत खानचा हिंदुत्व विरोधी खरा चेहरा आहे काय? याची चर्चा आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्थान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एक हिंदू आपल्या मेहुणीच्या अंगावर रंग लावतो. आपल्या मित्रांना सुद्धा तो तसं करण्याची विनंती करतो. हे हिंदूंचं खरं वास्तव आहे. बलात्कारी हिंदू अशी पोस्ट केली आहे वजाहत खानने. भगवान श्रीकृष्णांबद्दल त्याने ही पोस्ट केलेली आहे. अशा अनेक पोस्ट त्याने केलेल्या आहेत. तो हिंदू आपल्या 16,108 रखिल्यांबरोबर रंगरसिया करायचा किंवा मुलींना आंघोळ करताना लपून बघायचा. अशा अश्लाघ्य भाषेत त्याने हिंदूंच्या देवी देवतांबद्दल पोस्ट केलेल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या गोमूत्राबद्दलही तो असंच बोललाय. हिंदू हे गायीचं मूत्र पितात अशा भाषेत त्याने हिंदूंच्या प्रतीकांबद्दल, हिंदूंच्या धर्मश्रद्धांबद्दल वाईट, अतिशय घाण भाषेत त्याने टीका केली. अशा प्रकारच्या पोस्ट त्याने केलेल्या आहेत. आतापर्यंत अशा सगळ्या पोस्ट त्याने आतापर्यंतच्या सगळीकडे पसरत आहेत. सध्या पसरत सुद्धा आहेत. त्या आपल्या समाज माध्यमांवरती मिळतील सुद्धा. पण त्याची सर्वात किळसवाणी पोस्ट म्हणजे त्याने देवी कामाख्याबद्दल केलेली पोस्ट. या पोस्टमध्ये तर त्याने आपल्या विकृतपणाचा कळसच गाठलाय. या पोस्टमध्ये त्याने जे शब्द वापरले आहेत ते खरंच सांगवतही नाहीयेत. पण इतक्या घाण भाषेत त्याने हिंदूंच्या देवी देवतांबद्दल, त्याच्या धर्मश्रद्धांबद्दल सातत्याने टीका केली आहे. हा वजाहत खान ज्या संस्थेशी, ज्या स्कायवे फाउंडेशनशी संबंधित आहे, त्या संस्थेची माहिती तर अजून धक्कादायक आहे. कोलकात्यामध्ये श्रीराम स्वाभिमान परिषद या संघटनेने याबद्दल केलेले खुलासे जबरदस्त आहेत. या संघटनेत, या स्कायवे फाउंडेशनचं कार्यालय हे पाकिस्तानमधील कराचीमध्ये आहे. यातून आपल्याला कळतं की ही संघटना पाकिस्तानी जिहादी मानसिकतेची आहे. अशा जिहादी मानसिकतेच्या वजाहत खानने आतापर्यंत हिंदू धर्मियांच्या बद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत केलेल्या पोस्ट सगळीकडे व्हायरल होत आहेत. मग ज्या शर्मिष्ठाने आपल्या पोस्टबद्दल माफी मागितली, ज्या पोस्ट त्याने डिलीटही केल्या, त्या शर्मिष्ठाच्या विरोधात आज हे एवढे कट्टरपंथी, हे मुसलमानी जिहादी मानसिकतेचे लोक एवढा आकांडतांडव करतायत. मग वजाहत खानचं नेमकं करायचं काय? ह्याने जी टीका केली आहे, ह्याने जे पोस्ट केले आहेत, त्याच्याबद्दल कोणीच कसं काही बोलत नाही. ह्याच्याबद्दल आता FIR व्हायला लागलेत, पण ह्याला अटक कधी होणार? हा अजूनही मोकळाच फिरतोय. शर्मिष्ठाला जो न्याय तो वजाहत खानला का नाही? एकाच देशात 2 न्याय का बरं? ह्याचा विचार आता आपल्या सगळ्यांनाच करायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती तुम्हाला कशी वाटली? हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.